नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तर वनरक्षक भरती 2026 ची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इथं पाहायला भेटणार आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचबरोबर अभ्यासक्रम कसा असतो वनरक्षक भरतीला, वयोमर्यादा किती आहे, त्याचबरोबर पगार, नोकरीचे ठिकाण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, लेखी परीक्षा तर सर्वच पोरं देऊन देतात. शेवटचा टप्पा म्हणजे महत्त्वाचा, मैदानी चाचणीचा आणि पोरींसाठी मैदानी चाचणी किती गुणांची, पोरासाठी किती गुणांची, मैदानी चाचणीची गुणमान पद्धती म्हणजे कोणता इव्हेंट असणार आहे, किती धावल्यानंतर आपल्याला किती मार्क मिळणार आहे, या सर्व सर्व गोष्टींची आज इथं आपण चर्चा करू. सोबतच नेमकं जाहिरात कधी येणार हा सर्वांचा एक कळीचा मुद्दा म्हणजे आपण याच्यावरती सुद्धा आपण आज डिस्कशन करणार आहे. मी विनंती करेल सर्वांना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. माझ्या मित्रांनो, वनरक्षक भरतीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी फक्त तुमचे काही सेकंद घेतोय. वनरक्षक भरती 2026च्या दृष्टिकोनातून आम्ही आपल्याकरिता पेड कोर्स आणलेला आहे. प्रयत्न तुमचे आणि साथ आमची. गेल्या बॅचच्या ज्या पद्धतीनं आपल्याला यश भेटलं, त्या यशस्वी बॅच नंतर आपण परत वनरक्षकची एक बॅच आणलेली आहे आणि या बॅचमध्ये आपण गणित प्लस बुद्धिमत्ता, इंग्लिश, त्याचबरोबर मराठी व्याकरण, जी आणि चालू घडामोडी या सर्व म्हणजे एकंदरीत वनरक्षक भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही आपला पूर्ण करून घेईल. याचबरोबर आपल्याला बेसिक बरोबरच त्या ट्रिक्सनुसार सुद्धा शिकता येणार आहे. आता ह्या सर्व गोष्टी उपलब्ध कुठं आहे? तर पी अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे. जे ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन देतोय आणि या 4 विषयाची फी फक्त ₹999 आहे. एकंदरीत जर कधी आपण विचार केला तर फक्त ही बॅच ₹250 पर सब्जेक्टनं होते. संपूर्ण सिलेबस आपला इथं कव्हर करून घेतला जाईल. इथं आपल्याला लेक्चर्स डेली बेसिसवर उपलब्ध होत आहे आणि सर्व नवीन लेक्चर्स आहे. कुठले जुने लेक्चर्स अपलोड आपल्याला करून देणं सुरू नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ही बॅच वनरक्षक भरती होईपर्यंत आम्ही आपल्या याला व्हॅलिडिटी देणार आहोत. तर तुम्ही जॉइन करू शकता. कोर्स जॉइन करण्याकरिता लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेळेवर काही होणार नाही आहे आणि जर आपल्याला आतापासून तयारी केली तरच आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. कारण कॉम्पिटिशन तितकं आहे आणि तयारी करत असताना नेमकं परीक्षेमध्ये येते काय आणि आपण अभ्यास करतो काय याच्यातला दुरावा जर कधी कमी झाला तर आपण लवकर सिलेक्शनपर्यंत पोहोचतो. जेच परीक्षेमध्ये येते तेच आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मी विनंती करेल नक्कीच तुम्ही याला जॉइन व्हा. तर माझ्या मित्रांनो, वनरक्षक भरतीचे इथं 2 टप्पे महत्त्वाचे आहेत. वनरक्षक भरतीचे 2 टप्पे महत्त्वाचे असणाऱ्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे तुमची लेखी परीक्षा. हो, ठीक ऐकता तुम्ही. सुरुवातीला तुम्हाला लेखी परीक्षा असणार आहे आणि या लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमची मैदानी चाचणी असणार आहे आणि लेखी परीक्षा तुमची 120 गुणांची आणि मैदानी चाचणी तुमची 80 गुणांची. अशा प्रकारे 200 गुणांचं तुमचं टोटल त्याच्यावरती तुमचा कट ऑफ डिसाईड होतो. सगळ्यात पहिले काय करायचं असते का एक जे ऑनलाईन ॲप्लिकेशन निघते तिथं आपण फॉर्म भरले. 120 गुणांची लेखी परीक्षा म्हणजेच किती 60 प्रश्नांची लेखी परीक्षा. ठीक आहे. 60 प्रश्नांची लेखी परीक्षा आणि 80 गुणांची तुमची मैदानी चाचणी. अशा प्रकारे तुमचं असणार आहे 60 प्रश्न 120 गुण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय आपल्याला या लेखी परीक्षेसाठी किती विषयाला एका विषयाचे फक्त 15 प्रश्न असणार आहे ते मी सांगतो. माझ्या मित्रांनो काळजीपूर्वक ऐका. या वर्षीची जाहिरात अजून तरी आलेली नाही. शेवटचे लास्ट टाईम ज्यावेळी 2023 साली जाहिरात आलेली होती, त्या 2023चं मी आपल्याकरिता कोण्या प्रकारे प्रक्रिया होती ते इथं घेऊन आलेलो आहे. व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे. अजून या वर्षीची जाहिरात आलेली नाही. आता अशा प्रकारे जाहिरात आलेली मागच्या लास्ट टाईम. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑनलाईनचं डेट देते आणि याच्यासाठी जे तुमचं पेमेंट असते, तो या पोलीसप्रमाणेच असतो. आपल्या महाराष्ट्र पोलीसप्रमाणेच वनरक्षकला 21,700 ते 69,100 आणि प्लस काय तुम्हाला महागाई भत्ते वगैरे दिले जाते 7व्या वेतन आयोगानुसार. आता मागच्या वेळेला 2138 पदांसाठी जाहिरात आलेली होती. यावर्षी जाहिरात ही त्याच्यापेक्षा जास्त पदांसाठी येईल अशी आशा आहे. याचबरोबर आता शैक्षणिक पात्रता काय लागते? शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात भरपूर पोरांची अडचणी आहेत. पोलीस भरतीत असं नाही की 12वी झाला म्हणून फॉर्म भरता येते. इथं 12वी झाला याचा अर्थ फॉर्म भरता येते असं नाही आहे. काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला 12वी या वर्गामध्ये एकतर त्याला विज्ञान विषय म्हणजे त्यानं सायन्स केलं असावं. सायन्स केलं असेल तरी त्याला विज्ञान असावं किंवा त्याला विज्ञान नसेल तर त्याला गणित असावं. गणितही नसेल त्याला, तर त्याला आर्टमधलं एक तर भूगोल असावं
किंवा आर्टमधलं अर्थशास्त्र असावं. मला एकंदरीत या शब्दाला, या लाईनला एकदम सरळ आणि सोप्या शब्दात असं सांगायचं आहे, गणित, विज्ञान, अर्थशास्त्र आणि भूगोल या 4 विषयापैकी कोणता तरी एक विषय तुम्हाला 12वीत असणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही पास झाले असावे. जर तुम्हाला या 4 पैकी एकही विषय नसेल, होऊ शकते तुम्ही 100% परत येणारी पात्रता चेक करावी. फॉर्म भरू शकणार नाही. कारण की पोरं एच-एस-सी व्होकेशनल किंवा एम-सी-बी-सी म्हणतात. त्यांना 4 पैकी एकही सब्जेक्ट नसतो. ते मुलं इथं फॉर्म भरू शकत नाही. ओके. तर मी एकदा परत चेक करून घेणार आहे जे पोरं आहेत. नाराज नका होऊ. आता अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी उत्तीर्ण केली असल्यास असे उमेदवार तिथं अर्ज करू शकतात. हे झालं माझ्या मित्रांनो. आता वयोमर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवा वयोमर्यादा असते जनरलसाठी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्ष. पण मागासवर्गीय असेल, अनाथ असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल, तर तो 32व्या वयापर्यंत इथं अर्ज करू शकतो. याचबरोबर खेळाडू असेल, तर खेळाडूसुद्धा 32व्या वर्षापर्यंत आणि माजी सैनिक असेल, तर 27 वर्ष प्लस सैनिकी सेवेचा कालावधी प्लस 3. ओके. प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीन कर्मचारी 55 आणि रोजंदारी मजुरी किती मजूर असते 55व्या वर्षापर्यंत इथं अर्ज करू शकतो. एवढं लक्षात ठेवता. जनरलचे पोरं 27, कास्टमध्ये 32. आता शारीरिक पात्रता काय आहेत पुरुष आणि स्त्रीची लक्षात ठेवता. आता शारीरिक पात्रता ही सर्व गोष्टी तुम्हाला फॉर्म भरण्याच्या आधीच लागेल. पुरुषांनी 163 सेंटीमीटर उंची असणे गरजेचं आहे, म्हणजे पोलिसपेक्षा 2 इंच कमी. महिलांना 155 लागते समथिंग तिकडे, इथं 150 चालून जाईल. छातीचा इव्हेंट हा फक्त पुरुषाकरिता आहे. 79 नॉर्मल, 84 फुगून छाती लागणार आहे. भरपूर साऱ्या पोरांचे प्रश्न असते का सर मी तर लय मोठा आहे, असे प्रश्न मला कमेंट्स करतात. सर मी तर लय मोठा आहे, माझी छाती तर 95 आहे. तर मग माझी छाती जर कधी 95 असेल, तर मग मी जर कधी फुगवली नाही तरी चालते का? नाही. तुझी 110 छाती असेल, तरी तिथून तुला 5 सेंटीमीटर फुगवावे लागेल, 115 करावे लागेल. म्हणजे मला इथं सांगायचं एक तात्पर्य, तुझी छाती 79 पेक्षा पुढे कितीही असली, तिथून तुला 5 सेंटीमीटर छाती फुगवावीच लागेल. ठीक आहे, पुढे डन. यानंतर वजन हे पुरुषासाठी नाही आहे, मात्र हे पहा वैद्यकीय मापानुसार उंची वयाच्या वयोग्य प्रमाणात राहील. हे वजन जे असणार आहे, तुमच्या हाईटच्या नुसार तुम्हाला जे वेट लागणार आहे आणि हा खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे. मुलींसाठी जास्त इव्हेंट हा महत्त्वाचा बनतो. कारण मुली धावून तर घेतात, पण त्यांचे वजन बऱ्याच मुलींचे कमी होतात. मागच्या वर्षी भरपूर साऱ्या मुलींचे कंप्लेंट्स आल्या, की बुवा आम्ही वयानुसार कटलो सर्व झाल्यानंतर. त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. यानंतर अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे हे आहेत, ते तुम्हाला हे पाहून घ्यायचं आहे. यानंतर हे 6x6 लेन्स ही सुद्धा ते नंतरची गोष्ट आहे. तुम्हाला थोडंसं याला पाहूनच घ्यायचं आहे. आता नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा गंभीररित्या जखमी झालेल्या वनखबरे व वन कर्मचाऱ्यांच्या मुलांना इथं सूट देण्यात येईल. पुरुष व स्त्री उमेदवाराला 2.5 सेंटीमीटरची सूट आणि छाती मोजमापची आवश्यकता नाही. खेळाडूला 2.5 सेंटीमीटरची सूट असणार आहे. त्याचबरोबर वन कर्मचाऱ्याच्या पाल्यांना सुद्धा इथं सूट असणार आहे. मला माहिती आहे ज्यांना परीक्षा घेतली त्याचा परीक्षा शुल्क ठरेल. एक तर 1000 होईल किंवा आणखी कोणी घेईल तर त्याच्या पद्धतीने शुल्क ठरणार. त्यानंतर आपण त्याच्यावरती काही जास्त बोलणार नाही. मागच्या वर्षी जनरलसाठी ₹1000 आणि कास्टसाठी ₹900 इतका शुल्क होता. आता एवढं झालं वनरक्षकचं. माझ्या मित्रांनो, पुढे चला आपण भरपूर मोठं PDF आहे हे. ठीक आहे. डन. निवडीची पद्धत तुम्हाला माहीत आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज केला, त्या अर्जामध्ये तुम्ही पात्र ठरले. त्याच्यानंतर तुमची एक ऑनलाईन परीक्षा होते. आता आता आले तुम्ही ऑनलाईन परीक्षावर. आता ऑनलाईन परीक्षा जे तुमची होते ते होते 120 गुणांची. किती माझ्या मित्रांनो? ती तुमची ऑनलाईन परीक्षा 120 गुणांची होते आणि या 120 गुणांच्या परीक्षेमध्ये मराठीचे 30 गुण असतात, इंग्रजीचे 30 गुण असतात, सामान्य ज्ञानाचे 30 गुण आणि बौद्धिक चाचणीचे 30 गुण. आता ह्या 30 गुण म्हणजेच 15 प्रश्न, 15 प्रश्न, 15 प्रश्न आणि 15 प्रश्न. हे प्रश्नांची संख्या असते 60, गुणांची संख्या असते 120 आणि आपल्याला याच्यावरतीच आपण ते बॅच घेऊन आलेलो आहे. आतापासून आपल्याला तयारी चांगल्या पद्धतीनं करता येईल. हे झालं तुमची लेखी परीक्षा.
लेखी परीक्षेत तुम्ही पास झाले. एक्झाम्पल ऑफ तुम्ही लेखी परीक्षा सर्वांनी दिली आणि लेखी परीक्षा देणारे पोरं 120 चे 45% म्हणजे 54 मार्क घेतलेले आहेत तुम्ही. ते पोरं आता मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय होणार आहेत. ते पोरं कसे? मैदानी चाचणीसाठी क्वालिफाय होणार आहे, ज्या पोरांनी 45% मार्क घेतलेले आहेत. ओके. आता मैदानी चाचणीसाठी तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला मैदानी चाचणीला समोर जावं लागेल आणि मैदानी चाचणी पहा. कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धाव चाचणी हे ऑनलाईन परीक्षेत ज्या उमेदवारांनी किमान 45% गुण प्राप्त केले आहेत, अशा उमेदवारांची तपासणी प्रादेशिक निवड समितीमार्फत करण्यात येईल. ते तुम्ही जिथं फॉर्म भरल्या जातात, तिथं प्रकारे करण्यात येईल. हे मागच्या वर्षीच आहे बरं, एवढं क्लिअर समजून घ्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, पोरं आली आहे आता मैदानी चाचणीला, लेखी परीक्षा पास करून. चांगले शुभेच्छा रे, चांगला अभ्यास केला तुम्ही, इथपर्यंत पोहोचले. आता पहा माझ्या मित्रांनो, तुम्हाला 80 गुणांचा एकच इव्हेंट आहे. 80 गुणांचा एकच इव्हेंट आहे आणि तो इव्हेंट जर का तुम्ही 17 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत पार करत असाल, तर 80 पैकी 80 गुण तुमचे धरल्या जाईल आणि इथं दर एका मिनिटाला तुमचा 10-10 मार्काचा लॉस आहे. तुम्ही 18 मिनिटात आलात, तर तुम्हाला 70 गुण. तुम्ही 18 मिनिटपेक्षा जास्त आणि 19 मिनिटाच्या आत आला, तुम्हाला 60 गुण. तुम्ही 19 मिनिटापेक्षा जास्त पण 20 मिनिटाच्या आत आला, तुम्हाला 50 गुण. आणि जर तुम्ही 20 मिनिटपेक्षा जास्त पण 21 मिनिटपेक्षा कमी आला, तुम्हाला 45 गुण. 21 मिनिटपेक्षा जास्त परंतु 22 मिनिटपेक्षा किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळात आला, तुम्हाला 40 गुण तिथं उपलब्ध होईल. आणि याच्यापेक्षा कमी मार्क तुम्ही घेत असाल, तर माझ्या मित्रांनो मग कट ऑफमध्ये बसण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. कारण की तुमचे गुण पाहिजे 40, लेखी परीक्षेत तुम्ही 100 घेतले, तर टोटल फक्त 140 उरालं. 140 हे टोटल आपल्यासाठी सफिशियंट नाही, कारण की आपल्या बॅचमधल्या पोरांनी लेखी परीक्षेमध्ये 110, 112 मार्क मागच्या वर्षी घेतले. आपल्या बॅचमधल्या पोरांनी. तुम्हाला टार्गेट 110च्या बाहेरच ठेवायचं आहे. म्हणजे इकडे जरासा कमी जास्त करता येईल. ओके. कारण की हा 1600 हा जो इव्हेंट आहे, सोपा नाही आहे बरं. मी म्हणून राहिलो इतका सोपा नाही आहे तो इव्हेंट. बोलून राहिलो. 17 मिनिटं. मी स्वतः धावून पाहिलेलं आहे. 17 मिनिटात 5 किलोमीटर धावणं सोपं नाही आहे. जो धावते त्यालाच माहीत असते. ओके. कुठून-कुठून वाफा निघतात. याच्यानंतर माझ्या मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला उमेदवारांना असते, महिला मंडळांनी 3 किलोमीटर धावायचं असते तुम्हाला 80 गुणांसाठी आणि तुमची 3 किलोमीटर धावणे जर का तुम्ही 12 मिनिटात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत करत असाल, तर 80 गुण दिल्या जाईल तुम्हाला. 12 मिनिटापेक्षा जास्त आणि 13 मिनिटापेक्षा कमी 70 गुण. अशा प्रकारे तुम्हाला बावल्यांनो व्हिडिओ पॉज करायचा आहे, त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारची प्रक्रिया तुमच्यासाठी असू शकते, हे 80 गुणांच्या मैदानी चाचणीसाठी. ओके, डन. तर हे झाले तुमचे लेखी परीक्षेचे 120. ठीक आहे, लेखी परीक्षेचे 120 आणि मैदानी चाचणीचे 80. अशा प्रकारे 200चं तुमचं काय असणार आहे, तुमची टोटल एक निवड यादी तयार केली जाईल आणि त्या निवड यादीमध्ये तुम्ही बसलात, तर तुमचं काय सिलेक्शन होईल. आता तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. वयोमर्यादा, पगार, नोकरीचं ठिकाण राहिलं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुम्ही ज्या वनवृत्तासाठी फॉर्म भरलेले आहेत, त्या वनवृत्ताचा जो काही एरिया असेल, तर तिथं तुमची ड्युटी असेल. बरोबर नाही का? राहिली गोष्ट याच्यामध्ये की नेमकं जाहिरात कधी येते एक प्रश्न. तर जाहिरात आल्यानंतर अभ्यास करणार आहे का तुम्ही? नाही, जाहिरात आल्यानंतर जर कधी असं वाटत असेल तुम्हाला 5-50 प्रश्न आहे बा तेवढे वाचून टाकले, रात्रभरात पाठ करून टाकले, दुसऱ्याच दिवशी सकाळी पेपर आहे, तर तसंही करू शकता. पण हा अभ्यास लिमिटवाला नाही आहे. कारण की इथं आपल्याला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करण्याची गरज आहे आणि मेहनत त्याच वेळेस होऊ शकते, जो पोरगा नियोजन पद्धतीनं जास्तीत जास्त त्या क्षेत्रामध्ये टिकून आहे. 4 दिवसाचा कार्यकर्ता इथं काही करू शकत नाही. कंटिन्युअसली त्या गोष्टीला त्याला काय इथं सामोरे जायचं असते. म्हणून आपण त्याच्यासाठीच बॅच आतापासून लॉन्च केलेली आहे. तुम्ही त्या बॅचला व्हिजिट करा. तुम्हाला फक्त ₹250 सब्जेक्ट होते आणि सर्व सिलेबस तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे. कुठल्याही पद्धतीची तुमची अडचण असेल, नक्की तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. ॲप्लिकेशनची लिंक आणि माझी कोर्सची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मी. आणि तुमचे प्रश्न तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. जाहिरात
आल्यानंतर मी तुमचे नक्कीच व्हिडिओ म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करेल नवीन जाहिरात आल्यानंतर. आणि मी जे वनरक्षक भरतीची एक क्लास घेतलेली आहे, तुमच्या 24 शिफ्ट लास्ट टाईम झालेल्या होत्या. तर सर्व शिफ्ट मी YouTubeला एनालिसिस करून दिलेले आहेत. साधारण त्याला लाखाच्या बाहेर व्ह्यूज आहेत. तुम्ही ते पाहू शकतात. ओके. चला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.